नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर PM आवास योजनेचे लाभार्थी असाल किंवा पुढे लाभ घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची व उपयुक्त आहे। कारण आता या PM आवास योजनेत 50,000 रुपयांची वाढ होण्याची माहिती समोर आली आहे। तर यासाठी नेमके कोणते लाभार्थी पात्र असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही। तर मित्रांनो, यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर पहा मित्रांनो, पुणे राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत 50,000 रुपयांची वाढ करण्यात येत असून नागरिकांना आता 2 लाख रुपये मिळतील। तसेच सोलरसाठी अनुदान मिळेल, त्यातून आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्यामुळे आता PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही फार मोठी खुशखबर आहे। आधी या योजनेसाठी 1,60,000 अनुदान मिळत होते, त्यामध्ये आता 50,000 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत सोलर वीज मिळणार आहे। तर पहा मित्रांनो, पुढे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र, तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते। तर मित्रांनो, बालेवाडी येथील कार्यक्रमात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी मंजुरी पत्र देण्यात आले, तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी पहिला हप्ता वाटप करण्यात आला। तर पहा मित्रांनो, फडणवीस म्हणाले, घरकुलासाठी 1,20,000 रुपयाचे अनुदान आहेत, त्यात नरेगातून 23,000 रुपये व शौचालयासाठी 12,000 असे एकूण 1,60,000 रुपये अनुदान मिळते। या निधीत आता 50,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे घरकुलासाठी 2 लाखाहून अधिक रक्कम दिली जाणार आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी आधी 1,60,000 रुपये निधी दिला जात होता, आता यामध्ये वाढ होऊन 2 लाखाच्या वर हे अनुदान मिळणार आहे। आणि घर बांधणे पूर्ण झाल्यावर सोलर पॅनलसाठी अनुदान मिळणार आहे, त्यामधून लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे। आणि बांधलेल्या घरावर भगिनींचे, पत्नीचे नाव असलेच पाहिजे, असेही त्यांनी बजावून सांगितले। तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओत PM आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण सरकारी योजना व नवीन अपडेट माहिती यापुढेही तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।